नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसार समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एएम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे मी सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYBA या वर्गातील भूगोल विषयाचा जो पेपर आहे, प्राकृतिक भूगोल म्हणजेच फिजिकल जॉग्राफी या विषयातील प्रकरण क्रमांक 4 हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण या संदर्भात चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या मागील तासाला आपण प्रकरण क्रमांक 3 पूर्ण केलं आहे. आजपासून आपण प्रकरण क्रमांक 4 अत्यंत महत्वाचं जे आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज या विषयाचं हे व्याख्यान क्रमांक 36 आहे आणि यामध्ये आपलं जे जलावरण जे प्रकरण आहे यातील सर्वात महत्वाचा पहिला जो उपघटक आहे जलावरण व जलचक्र याला आपण सुरुवात करणार आहोत. यामध्ये विशेषतः जलावरण म्हणजे काय आणि जलचक्राचं एकंदरीत कार्य कसं चालतं या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि या चौथ्या प्रकरणामध्ये आपल्याला पुढील अनेक व्याख्यानं घ्यायची आहेत. त्यामध्ये विशेषतः जलावरण म्हणजे काय, जलचक्र कशाला म्हणतात, जलचक्राचं कार्य कसं चालतं, त्यानंतर महासागराची तळरचना कशी असते, भरती ओहोटी कशा प्रकारे येते, त्याची काय कारण आहेत, त्याचे कोणकोणते प्रकार आहे, सागराच्या लाटा, सागरी लाटांचं कार्य काय असतं त्या ठिकाणी, या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि या प्रकरणाच्या शेवटी विद्यार्थी मित्रांनो, आपण क्षेत्र अभ्यास म्हणजे काय, क्षेत्र अभ्यासाची गरज का लागते आणि विशेषतः प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करताना किंवा भूगोलाचा कोणत्याही उपशाखेचा अभ्यास करताना क्षेत्र अभ्यास का महत्वाचे असते, तिचा आपल्याला काय उपयोग होतो या संदर्भामध्ये आपण या प्रकरण क्रमांक 4 मध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. सुरुवात करूया आपण जलावरण म्हणजे जलावरण कशाला म्हणायचं या सुरुवातीला आपण थोडीशी प्रस्तावना बघू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पाणी हे जीवन आहे. विशेषतः पृथ्वीवर जी सजीव सृष्टी आहे त्या सजीव सृष्टी असण्याचं एकमेव कारण म्हणजे पाण्याची उपलब्धता असलेली पृथ्वी. इतर ग्रहावर कदाचित आजपर्यंत जे संशोधन झालं आहे त्यावरून असं दिसतं की अनेक ग्रहावर पाणी हे मोठ्या प्रमाणात आढळत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी सजीव सृष्टीचा आजपर्यंत तरी फारसा म्हणजे आपल्याला शोध लागलेला नाही किंवा इतर ग्रहावर सजीव सृष्टी आहे किंवा नाही या संदर्भामध्ये सबळ पुरावे मिळाले नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, पाणी हे मानवासाठी आणि एकंदरीत पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी एक साधन संपदा आहे. आपल्याला माहिती आहे की पाणी हे जलसंपदा किंवा पाणी हे एक साधन संपदा मानले जाते, कारण मानवाच्या किंवा इतर सजीवांच्या ज्या गरजा आहेत, विशेषतः मानवाच्या संदर्भामध्ये आपण बोलूया त्या ठिकाणी अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, यासारख्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आज तरी पाण्याशिवाय पर्याय नाही. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या पाणी हे आपण वापरत असतो आणि याच कारणामुळे पाण्याची उपलब्धता या पृथ्वी या ग्रहावर असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सजीव सृष्टी मानवाप्रमाणे इतर अनेक सजीव या पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळतात. पृथ्वीच्या संदर्भामध्ये आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की जवळपास पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे आणि पाण्याने व्यापलेला भाग हा जमिनीने व्यापलेल्या भागापेक्षा जास्त आहे आणि यामुळे आपण पृथ्वीला जलग्रह असं म्हणतो. पृथ्वीवर जी दोन गोलार्ध आहेत, दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध, आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या मधोमध जे आहे काल्पनिक जी आडवी रेषा आहे त्या ठिकाणी त्याला आपण त्या ठिकाणी विषुववृत्त असं म्हणतो आणि विषुववृत्तच्या वरती जो भाग आहे त्याला उत्तर गोलार्ध असं म्हणतो आणि या विषुववृत्ताच्या दक्षिणेला म्हणजे खालच्या बाजूला जो भाग आहे त्याला आपण दक्षिण गोलार्ध असं म्हणतो. या दोन्ही गोलार्धाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो. जर आपण बघितलं की एकंदरीत पृथ्वीचा आपण विचार केला तर 71% भाग व्यापलेला आहे, पण ज्या वेळेला आपण या पाण्याने व्यापलेल्या भागाचा विचार करतो की दक्षिण गोलार्धामध्ये जवळपास विद्यार्थी मित्रांनो म्हणजे विषुववृत्ताच्या खालच्या बाजूला दक्षिण बाजूला जवळपास 80% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि जमिनीने व्यापलेला भाग फक्त 20% आहे. म्हणून दक्षिण गोलार्धाला विद्यार्थी मित्रांनो आपण जल गोलार्ध असं म्हणतो. त्या ठिकाणी तुलनेनं उत्तर गोलार्धामध्ये जमिनीने व्यापलेला भाग जास्त आहे. जवळपास विद्यार्थी मित्रांनो जमिनीनं त्या ठिकाणी जास्त भाग व्यापलेला आहे, पाण्याने भाग कमी व्यापलेला आहे, म्हणून आपण उत्तर गोलार्धाला भूगोलार्ध असं म्हणतो त्या ठिकाणी. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची की पृथ्वीला आपण जलग्रह का म्हणतो, कारण पृथ्वीचा जवळपास 71% भाग पाण्याने व्यापला आहे, म्हणून आपण पृथ्वीला जलग्रह असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो,
आता आपल्याला जलावरण म्हणजे काय, जलावरणाची सहज आणि सोपी व्याख्या विद्यार्थी एका ओळीत सांगायचं झालं तर पृथ्वीवर असलेला जो जलाशय आहे, संपूर्ण जो जलभाग आहे, या जलभागाला जलावरण असं म्हणतात. थोडक्यात पृथ्वीवरील जो भाग पाण्याने व्यापलेला आहे या भागाला जलावरण असं म्हणतात. इंग्रजीमध्ये सुद्धा एक छोटीशी व्याख्या आहे, एकाच ओळीत व्याख्या आहे. हायड्रोस्फिअर इज द पार्ट ऑफ द प्लॅनेट दॅट इज मेड ऑफ वॉटर. म्हणजे काय, या ठिकाणी प्लॅनेट म्हणजे आपण पृथ्वीच्या संदर्भात विचार करूया. त्या ठिकाणी म्हणजे पृथ्वी या ग्रहावरील जो भाग पाण्याने व्यापलेला आहे, पाण्याने भरलेला आहे, संपूर्ण पाण्याने व्यापलेला आहे, अशा भागाला त्या ठिकाणी आपण जलावरण असं म्हणतो. म्हणजे लक्षात ठेवायचं, जलावरण म्हणजे काय, पृथ्वीवरचा असा भाग की जो भाग पाण्याने व्यापलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे याच्यामध्ये कोणकोणता भाग येतं, कोणत्या ठिकाणी पाणी आहे, म्हणजे जलावरणामध्ये कोणकोणत्या घटकांचा त्या ठिकाणी समावेश होतो. यामध्ये सर्वात प्रथमतः येतो तो महासागर. तर समुद्र असेल, सागर असेल, नद्या असेल, सरोवर असेल, हिम असेल, त्या ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश असेल, भूमिजल असेल, भूमिजल म्हणजे जमिनीखालचं पाणी, या सर्व ठिकाणी पाणी हे व्यापलेलं आहे. बर्फाच्या ठिकाणी सुद्धा पाणी हे घन अवस्थेमध्ये आढळतं. त्या ठिकाणी ते गोठलेल्या स्थितीत आढळतं, पण ते सुद्धा पाणी आहे. अंटार्क्टिका खंड असेल त्या ठिकाणी किंवा हिमालयासारखे उंच पर्वताचे शिखर असेल त्या ठिकाणी सुद्धा पाणी आहे. ते जरी घन अवस्थेत असलं, बर्फाच्या रूपात असलं, हिमाच्या रूपात असलं तरी ते सुद्धा पाणी आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं, जलावरण म्हणजे असा भाग पृथ्वीवरील की ज्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात आढळतं किंवा पाण्यानं तो भाग व्यापलेला आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो. आता आपण पृथ्वीवर जे पाणी आहे, आपण संपूर्ण पृथ्वीवर 100% पाणी मांडलं त्या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ काय सांगतोय मी, 71% जो पाणी आहे, या 71%ला जर आपण 100% मांडलं तर त्या ठिकाणी पाण्याचं वितरण कसं आहे ते आपण बघूया. सुरुवातीला आपण पाणी हे 2 प्रकारचं असतं. पहिलं खारं पाणी आहे, दुसरं गोडं पाणी आहे. खारं पाणी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये क्षार जास्त आहे. समुद्रामध्ये, सागर असेल, महासागर असेल, यामध्ये हे पाणी आढळतं. म्हणून जगाचा जर विचार केला, एकूण 100% पाण्यापैकी विद्यार्थी मित्रांनो 97.4% पाणी हे खारं आहे, सागरामध्ये आहे, महासागरामध्ये आहे त्या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ काय, 100 पैकी 97.4 गेले, उरले 2.6%. इतकंच पाणी विद्यार्थी मित्रांनो गोड पाणी आहे की ज्या पाण्यामध्ये क्षार अत्यंत कमी आहे. आणि हेच पाणी विशेषतः सर्व सजीव आपल्या उपजीविकेसाठी वापरत असतात. मानव हा आपल्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरत असतो. म्हणून आता आपण हे जे गोड पाणी आहे याची थोडक्यात आपण माहिती बघा, या पाण्याचं वितरण कसं आहे. आता हे जे 2.6% पाणी आहे विद्यार्थी मित्रांनो, यापैकी 1.98% पाणी विद्यार्थी मित्रांनो बर्फाच्छादित आहे, बर्फाच्या रूपात आहे. दक्षिण ध्रुव असेल, उत्तर ध्रुव असेल, हिमालय असेल, रॉकेज असेल, आंड्रूज असेल, यासारखे जे पर्वत आहे, यांची शिखरं असेल, अशा ठिकाणी हे 1.98% जे पाणी आहे ते बर्फाच्या रूपात आहे. त्यामुळे या पाण्याचा वापर विशेषतः आपल्याला, मानवाला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करता येत नाही. मग काय झालं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, की फक्त 0.62% जे पाणी आहे ते गोड पाणी मानवाला, इतर सजीवांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागतं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गोष्ट मी तुम्हाला मुद्दाम सांगतो त्या ठिकाणी, की जगाची लोकसंख्या, आज जगाचा जर विचार केला तर जगाची जवळपास 780 कोटी लोकसंख्या आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यामध्ये भारताची जर लोकसंख्या विचार केला आपण तर भारताची लोकसंख्या आजच्या स्थितीला 138 कोटी पर्यंत गेली आहे. आणि विचार करा तुम्ही, म्हणजे 780 कोटी जगाची लोकसंख्या आजच्या स्थितीला, आणि या 780 कोटी लोकांची गरज, वेगवेगळ्या प्रकारच्या गरज असेल त्या ठिकाणी, पाणी पिण्यासाठी वापरत असेल, उद्योगधंद्यासाठी वापरत असेल, कपडे धुण्यासाठी वापरत असेल, कच्चा माल म्हणून वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये पाण्याचा वापर करतात त्या ठिकाणी, बांधकामासाठी पाण्याचा वापर करतात, शेतीसाठी पाण्याचा वापर करतात, जनावरांना पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात, आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी मनोरंजनासाठी पाण्याचा वापर करतात. या सर्व 780 कोटी लोकांची गरज पुरण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त 0.62% जे पाणी जे आहे गोड पाणी ते त्या ठिकाणी आपण वापरतो. म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, की जर भविष्यामध्ये आपल्याला जे पाण्याची टंचाई जाणवली तर त्यात नवल वाटणार नाही. कारण आज मानवाच्या अविवेकी त्या ठिकाणी पाणी वापरामुळे म्हणा, जल प्रदूषणामुळे
फक्त असलेलं 0.62% जे पाणी आहे ते कदाचित भविष्यामध्ये आपल्याला कमी पडणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल की आपल्याला ही जी जलसंपदा आहे, पाणी जे आहे ते अत्यंत काळजीपूर्वक वापरावं लागेल, तरच त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपल्याला आपल्या गरजा किंवा आपल्या नंतरची जी पिढी आहे त्याची गरजा पूर्ण करता येईल. अन्यथा भविष्यामध्ये मी सांगतो की पाण्याची भीषण टंचाई आजच विद्यार्थी मित्रांनो, आफ्रिका खंड असेल, आशिया खंड असेल, भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी पाणी टंचाई खूप जाणवते. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे जे पाणी जे आहे हे आपल्याला काळजीपूर्वक वापरणं गरजेचं आहे. आता आपल्याला जे पाणी मिळतं त्या ठिकाणी जलचक्राच्या माध्यमातून हे पाणी उपलब्ध होतं आणि त्यामुळं जलचक्र ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. आणि म्हणून जलावरणाचा अभ्यास करताना मूलभूत संकल्पना जी आहे ती आहे जलचक्र. म्हणून आपण जलचक्राची व्याख्या सांगतो. आता जलचक्राच्या अनेक व्याख्या आहेत, पण सर्व व्याख्यांचा अर्थ मात्र एकच आहे. सुरुवातीला आपण जलचक्राची एकदम सोपी व्याख्या बघूया, नंतर आपण सविस्तर व्याख्या बघूया. बघा, व्याख्या काय आहे? जमीन, महासागर, वातावरण यांच्यात पाण्याचे एकसारखे फिरण्याचे जे चक्र चालू असते या चक्राला जलचक्र असं म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्येमध्ये 3 शब्द महत्वाचे आहेत. पहिलं जमीन, म्हणजे जो भूपृष्ठ आहे पृथ्वीवरचा तो आहे त्या ठिकाणी, जो आपण सांगितलं 29% भाग व्यापलेला आहे ती जमीन त्या ठिकाणी. महासागर किंवा जो अत्यंत महत्वाचा आहे, सागरानं प्रचंड प्रमाणामध्ये जागा व्यापलेली आहे आणि जे 71% भाग आहे याच्यापैकी बराचसा भाग हा महासागराने व्यापलेला आहे. मग पॅसिफिक महासागर असेल, अटलांटिक महासागर असेल, आर्क्टिक महासागर असेल, हिंदी महासागर असेल किंवा लहान मोठे समुद्र असेल, यांनी हा भाग व्यापलेला आहे. आणि तिसरी गोष्ट वातावरण, की पृथ्वीच्या सभोवताली जो विविध वायूंचं मिश्रणाचा जो थर आहे त्या ठिकाणी लेअर आहे, आवरण आहे, याला आपण त्या ठिकाणी वातावरण असं म्हणतो. आपण मागच्या तासात आपण मागील प्रकरणामध्ये वातावरणाचा सविस्तर अर्थ पाहिलाय. वातावरण कशाला म्हणतात, वातावरणाची रचना कशी असते, कोणकोणते घटक वातावरणात असतात, याबद्दल आपण सविस्तर चर्चा केली. आता या ठिकाणी व्याख्याच्या निमित्तानं मी एक गोष्ट सांगतो या ठिकाणी, जमीन, महासागर, वातावरण या तिघांमध्ये पाण्याचं एकसारखं चक्राकार गतीने त्या ठिकाणी चक्र चालू असते, अविश्रांत पण हे चक्र चालू असते. आणि हे जे चक्र आहे याला त्या ठिकाणी जलचक्र असं म्हणतात. कारण या चक्रामध्ये पाण्याचं एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी परिवर्तन होत असतं. यामध्ये सागरामधलं पाणी असेल ते ज्या वेळेला द्रव रूपात असतं, उष्णता पडली सूर्याची, नंतर त्याचं बाष्पीभवन होतं, किंवा विविध प्रकारच्या वनस्पतीमध्ये सुद्धा काही पाण्याचा मात्रा असतो, बाष्प उत्सर्जन होतं, त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी पाण्याचं उत्सर्जन होत असतं बाष्पीभवनासारखंच त्या ठिकाणी. आणि हे जे पाणी आहे, ही जी वाफ आहे, ही वाफ अति उंचावर गेल्यावर विद्यार्थी मित्रांनो सांद्रीभवनाची प्रक्रिया घडते, घनीभवन घडतं, त्याच्यातून त्या ठिकाणी ढगांची निर्मिती होते. आणि ते जे पाणी आहे परत पावसाच्या रूपाने किंवा वृष्टीच्या रूपाने परत पृथ्वीवर त्या ठिकाणी येत असतं. आणि परत पृथ्वीवर पडलं की भूपृष्ठाच्या उतारानुसार ते पाणी विद्यार्थी मित्रांनो परत नदी नाले यांच्या माध्यमातून परत या जलाशयामध्ये, महासागर असेल याच्यामध्ये जात असतं आणि परत ती प्रक्रिया परत त्या ठिकाणी बाष्पीभवन होतं. म्हणजे अशा प्रकारे जमीन, महासागर, वातावरण यांच्यामध्ये पाणी जे आहे वायुरूप अवस्थेत असेल, द्रवरूप अवस्थेत असेल, घनरूप अवस्थेत असेल, हे सतत अविश्रांतपणे चक्राकार पद्धतीने प्रवास करत चालतं. या संपूर्ण प्रक्रियेला विद्यार्थी मित्रांनो आपण जलचक्र असं म्हणतात. ही पहिली व्याख्या झाली. दुसरी व्याख्या आपण बघूया त्या ठिकाणी. व्याख्या जरी मोठी असली तरी महत्वाची आहे. बघा या व्याख्येमध्ये काय महत्व, प्रथमतः व्याख्या बघा काय आहे. समुद्र व भूपृष्ठावरील पाण्याचे उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन हे बाष्प वाऱ्यामुळे वातावरणात पसरते व वरती जाते, वातावरणाच्या वरच्या थरात जाते, त्याचे घनीभवन होते, द्रवीभवन होऊन पुन्हा पावसाच्या रूपात ते पाणी जमिनीवर पडते व परत ते पृष्ठीय प्रवाहाद्वारे असेल त्या ठिकाणी सागराला मिळते, महासागर जाऊन मिळते. आणि अशा प्रकारे जे पाणी जलाशयात होतं, महासागरात होतं, त्या ठिकाणी बाष्पीभवनाद्वारे ते वातावरणात वायू रूपात गेलं, त्याच्यानंतर ते अति उंच होतं, ते बाष्पयुक्त हवा वरती गेल्या त्या ठिकाणी त्याचं सांद्रीभवन झालं, घनीभवन झालं, त्या ठिकाणी ढग तयार झाले. आणि ढगांमध्ये आपल्याला माहिती आहे ज्या ढग म्हणजे काय असतं, जलकण असतात, जलकणांचा समुच्चय असतो. ज्या वेळेला या जलकणांचा आकार 0.5 मिलीमीटर पेक्षा मोठा होतो त्यावेळेला हे जलकण विद्यार्थी मित्रांनो वातावरणात तरंगू शकत नाही. पुढच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते पृथ्वीवर येत असतात आणि त्याला आपण पाऊस असं म्हणतो. किंवा वृष्टीमध्ये काय असतं, हे वातावरणामधलं पाणी जमिनीवर येत असतं, मग ते घनरूपात येईल, गारांच्या स्वरूपात येईल
किंवा द्रव रूपामध्ये पावसाच्या रूपात येईल, या वृष्टीच्या रूपाने ते परत जमिनीवर येत असतं आणि जमिनीवर पडल्यानंतर परत आपल्याला माहिती आहे उतारानुसार, जमिनीच्या उतारानुसार हे पाणी वाहत जातं. नाले असेल, छोटे ओळ असेल, नद्या असेल, याद्वारे ते एक 15-20 दिवसांनी त्या ठिकाणी कोणत्या तरी सागराला जाऊन मिळतं आणि परत त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ती प्रक्रिया चालू होते. म्हणजे अशा प्रकारे हे पाण्याचं संचलन चालू असतं, हा चक्राकार प्रवास चालू असतो एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये. म्हणजे द्रवरूप अवस्थेतून वायुरूप अवस्थेमध्ये, वायुरूप अवस्थेतून म्हणून परत घन अवस्थेमध्ये, घन अवस्थेतून परत द्रव अवस्थेमध्ये आणि परत त्या ठिकाणी अशा प्रकारे जमिनीवर तो पावसाच्या रूपाने पडतं. ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो वृष्टी जी आहे ती द्रव रूपामध्ये जमिनीवर होते त्यावेळेला त्याला आपण पाऊस म्हणतो. म्हणजे पावसाच्या रूपानं हे पाणी विद्यार्थी मित्रांनो परत जमिनीवर येत असतं आणि आपल्याला माहिती आहे जमिनीवर पडलेलं पाणी परत त्या ठिकाणी उताराच्या दृष्टीने, उताराच्या माध्यमातून, उतारानुसार त्या ठिकाणी वाहत जाऊन कधीतरी त्या ठिकाणी ते काही दिवसात परत महासागराला जाऊन मिळतं. अशा प्रकारे हा प्रवास होतो. आणखी एक व्याख्या मी सांगतो त्या ठिकाणी. या तिन्ही व्याख्यांचा अर्थ मात्र एकच आहे. जरी त्याचे शब्द वेगळे असेल, त्याची रचना वेगळी असेल, पण शेवटी जलचक्र जे आहे त्याचा अर्थ तोच आहे. बघा तिसरी व्याख्या किती महत्वाची आहे. पाण्याचे द्रवरूप अवस्थेतून वायुरूप अवस्थेमध्ये. द्रवरूप अवस्थे म्हणजे काय? जे पाणी जलाशयात होतं त्या ठिकाणी सूर्याच्या उष्णतेमुळे ते गरम झालं, त्याची वाफ झाली, किंवा जे झाडांमध्ये पाणी होतं झाडांच्या त्याच्यावर झाडावर त्या ठिकाणी उष्णता सूर्यकिरण पडली, त्यामुळे ते पानं जे आहे ती तापली, त्याच्यातला काही मात्रा बाष्प इव्हापोरेशन ट्रान्सपिरेशन आपण ज्याला म्हणतो, बाष्प उत्सर्जनाच्या प्रक्रियेतून परत वातावरणात गेली. म्हणजेच काय झालं, द्रवरूप अवस्थेतलं जे पाणी जे होतं ते सूर्याच्या उष्णतेमुळे तापल्यामुळं, गरम झाल्यामुळं ते वाफ त्याची तयार झाली आणि ते वायुरूप झालं. म्हणजे अशा प्रकारे पाण्याचे द्रवरूप अवस्थेतून वायुरूप अवस्थेमध्ये व पुन्हा द्रवरूप अवस्थेमध्ये रूपांतर. द्रवरूप अवस्थेमध्ये कसं त्या ठिकाणी की ज्या वेळेला ते वरती जाते घनीभवनाची प्रक्रिया घडते, सांद्रीभवनाची प्रक्रिया घडते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते ढग तयार होतात आणि त्या जलकण, अनेक जलकण एकत्र होतात त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून पुन्हा ते पाण्याच्या रूपाने खाली पडतं, त्याला आपण द्रव अवस्था म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे द्रवरूप अवस्थेचं रूपांतर होतं आणि सागर आणि भूमीवरील पाण्याचे प्रथम वातावरणामध्येच म्हणजे काय की वाफेच्या रूपामध्ये बाष्पीभवनाच्या प्रक्रियेतून ही महासागरातील जे पाणी जे आहे द्रवरूप अवस्थेतलं ते वाफेच्या रूपानं, बाष्पीभवनाच्या रूपाने परत वातावरणात जातं. म्हणून या ठिकाणी काय म्हटलंय, भूमीवरील पाण्याचे प्रथम वातावरणामध्ये आणि पुन्हा जमिनीवर आगमन होतं. म्हणजेच काय, ज्याला आपण वृष्टी म्हणतो, मग ती घनरूपात असेल, गाराच्या माध्यमात असेल, हिमाच्या माध्यमात असेल किंवा द्रवरूप अवस्थेमध्ये असेल, पावसाच्या माध्यमातून परत ते जे पाणी जे आहे वातावरणात जे पाणी गेलं होतं ते पाणी विद्यार्थी मित्रांनो परत जमिनीवर येतं. आणि अशा प्रकारे जमिनीवरचं पाणी जे द्रवरूप अवस्थेत होतं ते वायुरूप अवस्थेत, घनरूप अवस्थेत, परत द्रवरूप अवस्थेमध्ये येऊन परत त्या ठिकाणी तो चक्र पूर्ण होतं. याला आपण त्या ठिकाणी जलचक्र असं म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवायचं. जलचक्र म्हणजे काय, पाण्याचं चक्र, की ज्या चक्रामध्ये पाणी एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये, जमीन असेल, महासागर असेल, वातावरण असेल, याच्यामध्ये गोलाकार फिरत असतं आणि हे अविश्रांतपणे जे पाण्याचं चक्र चालतं यालाच आपण जलचक्र असं म्हणतो. आता याच्यामध्ये नेमकं कोणत्या प्रक्रिया घडतात हे आपण आकृतीच्या माध्यमातून बघूया. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की पृथ्वीवरील जे पर्यावरण आहे, पृथ्वीवरील जे पर्यावरणाचा समतोल आहे हे राखून ठेवण्याचं अत्यंत महत्वाचं कार्य हे जलचक्राच्या माध्यमातून चालतं. विद्यार्थी मित्रांनो, जर जलचक्र थांबलं तर मला वाटतं पृथ्वीवरील सजीवसृष्टी पूर्णपणे नसते. म्हणून हे लक्षात ठेवायचं, पृथ्वीवरील सजीवसृष्टी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हे जलचक्राचं कार्य अविश्रांतपणे चालणं अत्यंत महत्वाचं आहे. आता आपण या जलचक्रामध्ये, या आकृतीच्या माध्यमातून आपण जलचक्रामध्ये कोणकोणत्या प्रक्रिया असतात हे आपण लक्षात ठेवायचं. ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो आपण जलचक्र म्हणजे काय, जलचक्राचं वर्णन करा, या वेळेला तुम्हाला ही आकृती आणि या आकृतीमध्ये मी जी आता माहिती सांगतो, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया सांगतो, या प्रक्रिया महत्वाच्या आहेत. विशेषतः ज्या वेळेला आपण ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी तयार करतो किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रकारच्या प्रश्नामध्ये या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांच्या व्याख्या खूप लक्षात ठेवायच्या. बऱ्याच वेळेला परीक्षेला एका वाक्यात उत्तर द्या, व्याख्या स्पष्ट करा, संज्ञा स्पष्ट करा, यासारखे प्रश्न येतात. आणि परत मी एकदा आठवण करून देतो तुम्हाला की स्पर्धा परीक्षेमध्ये ह्या जे आपण आता वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना किंवा ज्या प्रक्रिया आहेत या संदर्भात काही व्याख्या पाहणार आहोत. छोट्या छोट्या व्याख्या आहे, एका वाक्यात व्याख्या आहे,
पण या स्पर्धा परीक्षांसाठी एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, विद्यापीठाची परीक्षा असेल, यासाठी अत्यंत महत्वाचे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला जलचक्र समजून घ्यायचं असेल, जलचक्राचा सविस्तर अभ्यास करायचा असेल, तर मला वाटतं या संकल्पना आपल्याला समजणं अत्यंत महत्वाचे आणि अत्यंत सोपे आहेत. आणि सहज तुम्हाला आकृतीकडे बघताना जर तुम्ही काळजीपूर्वक लक्ष दिलं तर मला वाटतं ही आकृती तुम्हाला सहज काढता येईल. अशाच प्रकारची आली पाहिजे असंही नाही, तुमच्या मनानं इमॅजिन करून तुम्ही तुम्हाला जलचक्राची व्याख्या कळाली की ती आकृतीच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट करता येईल, त्या ठिकाणी प्रेझेंट करता येईल. किंवा आकृती डोळ्यासमोर असली, तुम्हाला जलचक्राची संकल्पना माहिती असेल तर मला वाटतं त्याच्या मधल्या ज्या प्रक्रिया आहे त्या सुद्धा तुम्हाला सांगता येईल. चला तर मग आपण यामधल्या पहिल्या प्रक्रिया बघूया. जलचक्र यामध्ये पहिली प्रक्रिया कोणती आहे? बाष्पीभवन. आपल्याला माहिती हा जो जलाशयाचा भाग आहे, आपण अशी कल्पना करा सागर आहे, महासागर आहे आणि संपूर्ण हे पाणी आहे. आता बाष्पीभवन म्हणजे काय? जलाशयातील पाण्याचे बाष्पात रूपांतर होणं. म्हणजेच काय की ज्या वेळेला सूर्याची किरण याच्यावर पडतील, पाणी तापेल, त्या वेळेला या पाण्याची वाफ होईल. आणि म्हणून ज्या वेळेला जलाशयातलं पाणी, हे जे पाणी आहे, या पाण्याचं बाष्पात रूपांतर होतं, त्या प्रक्रियेला म्हणायचं बाष्पीभवन. ही पहिली प्रक्रिया झाली, अत्यंत महत्वाची. दुसरे आहे बाष्प उत्सर्जन. बाष्प उत्सर्जन म्हणजे काय की हे जे वनस्पती जी आहेत, झाडं जी आहेत, या वनस्पती ज्या आहेत, या वनस्पतीमध्ये सुद्धा काही अंशी पाण्याचा मात्रा असतो आणि याच्यावर ज्या वेळेला सूर्यकिरण पडतात त्यावेळेला याच्यातलं सुद्धा काही पाणी, ज्याप्रमाणे इकडे बाष्पीभवन झालं जलाशयामध्ये, अशाच प्रकारे या पाण्याचं सुद्धा बाष्पीभवन होत असतं. याला बाष्प उत्सर्जन असं म्हणतात. एक लक्षात ठेवायचं, या दोघांमध्ये काय फरक आहे बाष्प उत्सर्जन आणि याच्यामध्ये? बाष्प उत्सर्जन म्हणजे काय की झाडांमधलं पाण्याची वाफ होणं, याला बाष्प उत्सर्जन असं म्हणतात. आणि बाष्पीभवन म्हणजे काय? जलाशयातील पाण्याची वाफ होणं. या दोघांमधला फरक स्पष्ट लक्षात घ्या त्या ठिकाणी. त्याच्यानंतर सांद्रीभवन. आता सांद्रीभवन हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. ज्या वेळेला पाणी अति उंचावर जातं वातावरणामध्ये, त्या ठिकाणी त्यावेळेला वातावरणाच्या वरच्या थरामध्ये तापमान कमी असतं, त्याच्यामुळं सांद्रीभवनाची प्रक्रिया घडते. आणि सांद्रीभवनाच्या प्रक्रियेतून विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी सांद्रीभवन म्हणजेच काय? त्या ठिकाणी बाष्पाचं पुन्हा पाण्यात रूपांतर होणं, जलकणात रूपांतर होणं आणि त्याच्यातून ढग तयार होतात. मी तुम्हाला मागील तासाला सांगितलं आहे की ढग म्हणजे काय? अनेक सूक्ष्म जलकणांचा समुदाय, त्या ठिकाणी समुच्चय, याला आपण जलकण. आणि सांद्रीभवन म्हणजे काय सांगितलं मी? बाष्पाचे पाण्यात रूपांतर होणं. ज्या वेळेला पाणी जे आहे, जे वाफेत होतं, ते जे बाष्पाच्या रूपात होतं, त्याचं त्या ठिकाणी जे वायू रूपात होतं, बाष्पात होतं, त्याचं परत पाण्यात मध्ये रूपांतर होणं, या प्रक्रियेला आपण सांद्रीभवन असं म्हणतात. नंतर पुढचं झिरपणे सुद्धा महत्वाचे आहे. आता या ठिकाणी मी परत आधी आपल्याला पुढची व्याख्या घेतो, तर नंतर परत वृष्टी. आता ज्या वेळेला ढग तयार होतात, ढगांमधलं जे पाणी आहे ते ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो घनरूपामध्ये किंवा वायू रूपामध्ये जमिनीवर येतं, याला आपण वृष्टी असं म्हणतो, हिमवृष्टी असं म्हणतो त्या ठिकाणी, किंवा पाऊस. आता हिमवृष्टी आणि पाऊस याच्यामध्ये काय फरक आहे? हिमवृष्टी म्हणजे जे पाणी जे आहे ते हिमाच्या रूपामध्ये, गारांच्या रूपामध्ये, घन रूपामध्ये जमिनीवर पडणं, जमिनीवर, याला आपण वृष्टी जी आहे याच्यामधलं ज्या घन रूपात येतं त्यावेळेला त्या ठिकाणी आपण त्याला हिमवृष्टी असं म्हणतो. पण हे जे पाणी आहे, जर पाणी वृष्टीच्या रूपामधलं पाणी जर द्रव रूपामध्ये आलं तर त्याला आपण पाऊस असं म्हणतो. बघा या ठिकाणी हे जे पाणी हे आहे पावसाच्या रूपात आहे. पाऊस म्हणजे पर्जन्य, म्हणजेच काय? वृष्टी ज्या वेळेला द्रव रूपामध्ये जमिनीवर येते तेव्हा त्या पाण्याला म्हणायचं पाऊस, हे लक्षात ठेवायचं. आणि पाऊस पडणं हे जलचक्राचं अत्यंत महत्वाचं कारण आहे. म्हणजे बघा इथं पाऊस म्हणजे काय सांगितलं मी? द्रव रूपात वृष्टी जी जमिनीवर होते, या ठिकाणी सर्वीकडे जिथं जिथं ढग असेल तिथं तिथं त्या ठिकाणी त्या ढगातलं पाणी द्रव रूपामध्ये जमिनीवर पडतं, याला आपण त्या ठिकाणी पाऊस असं म्हणतो. ही सर्वात महत्वाची व्याख्या. त्याच्यानंतर पृष्ठप्रवाह. ज्या वेळेला जमिनीवर पाणी पडलं की आपल्याला माहिती आहे की उतारानुसार पाणी हे वाहत जातं आणि शेवटी नदी, नाले, ओळ असेल, सरोवर असेल, याच्या माध्यमातून शेवटी सागराला, महासागराला म्हणतो. म्हणून पृष्ठप्रवाह म्हणजे काय की ज्या वेळेला पृथ्वीवरील जो उतार आहे, उताराला अनुसरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला आपण पृष्ठप्रवाह असं म्हणतात. पृष्ठावर, जमिनीवर तर वाहतो, प्रवाह आहे तो पाण्याचा प्रवाह आहे, म्हणून पृष्ठप्रवाह म्हणजे काय? पृष्ठावरील, जमिनीवरील उताराला अनुसरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला पृष्ठप्रवाह असं म्हणतात. हे सुद्धा जलचक्रामध्ये म्हणतात. कारण का? या पृष्ठप्रवाहामुळेच विद्यार्थी मित्रांनो
ते जे पाणी आहे जमिनीवर खंडाच्या भागात पडलेलं ते उतारानुसार वाहून परत जलाशयात जातं, सागरात जातं, महासागरात जातं, परत त्या ठिकाणी जलाशय तापून परत जलचक्राचं कार्य सुरू होतं. विद्यार्थी भूजल, भूजल म्हणजे काय? ज्या वेळेला उतारावरून पाणी वाहतं किंवा जमिनीवरून पाणी त्या ठिकाणी पडतं त्यावेळेला वाहत जाताना बऱ्याच वेळा त्याच्यातला काही भाग जमिनीमध्ये मुरतो, खडक असेल, मृदा असेल याच्यामध्ये झिरपतो, त्या ठिकाणी खाली जातो आणि ते खाली ज्या ठिकाणी ऍक्वाफर असतात त्या ठिकाणी ते संचयित होतं. याला आपण भूजल असं म्हणतो. हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचं मृदा संचन. मृदा संचन म्हणजे काय? सॉइल मॉइश्चर. आपल्याला माहिती आहे की मातीमध्ये पाण्याचा अंश असतो. मातीचे जे कण आहे, बारीक बारीक कण, हे पाणी शोषून ठेवत असतात आणि त्यावेळेला ज्या वेळेला पावसाच्या माध्यमातून जमिनीवर पाणी पडतं, ते पाणी वाहत जातं, त्यावेळेला त्याच्यातला काही प्रमाणामध्ये काही थोड्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते मातीचे कण धरून ठेवतात. यालाच म्हणतात मृदा संचन, म्हणजेच मातीच्या कणामध्ये संचयित असलेलं पाणी. याचं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला सूर्यकिरण पडतात त्यावेळेला याच्या मधला सुद्धा काही भाग युहाप ट्रान्सपिरेशन सारखं त्या ठिकाणी जमिनीतून ते वाफेच्या रूपात बाहेर पडतं, कारण ते पाणी सुद्धा तापतं, त्याची वाफ होते. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट झिरपण. झिरपण म्हणजेच काय? की पाणी जे भूपृष्ठावरून ज्यावेळेस पाणी वाहतं, काही ठिकाणी थांबतं, हलवार जातं, त्यावेळेला ते पाणी जे आहे जमिनीत पाणी मुरणं म्हणजे झिरपणे होय. मुरणं, झिरपणं एकच आहे त्या ठिकाणी, की यामध्ये पाणी झिरपतं आणि तेच पाणी पुढे भूजल म्हणून त्या ठिकाणी होतं. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितलं जलाशयातल्या पाण्यातली वाफ झाली, बाष्पीभवन झालं, त्या ठिकाणी पुढे सांद्रीभवन झालं, ढग तयार झाले, परत त्या ढगातून त्या ठिकाणी पाऊस असेल, वृष्टीच्या रूपाने पाणी खाली पडलं, भूपृष्ठावर त्या ठिकाणी जे उतार असेल, उतार पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल, या सर्वांद्वारे ते वाहत आलं आणि शेवटी नदी, नाले, ओळ याद्वारे परत ते जलाशयात गेलं आणि अशा प्रकारे हे पूर्ण चक्र त्या ठिकाणी पूर्ण झालं. या चक्राला आपण जलचक्र असं म्हणतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आजचं हे व्याख्यान संपूया. आज आपण जलचक्राचा सविस्तर अभ्यास केला. पुढच्या तासाला आपण महासागराची तळरचना अत्यंत महत्वाचा घटक आहे, उपघटक आहे या प्रकरणात, यावर आपण सविस्तर चर्चा करूया. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.